आणि या घडीची आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे। देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातल्या कार्यालयाबाहेर ज्या महिलेने तोडफोड केली होती त्या महिलेची ओळख पटली, पण तिचं नाव उघड करण्यास पोलिसांनी नकार दिलेला आहे। काल संध्याकाळी 6:45 वाजता हा सगळा प्रकार घडला। एक महिला खोटं बोलून मंत्रालयामध्ये शिरली आणि तिनं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड केली। नेमप्लेट तोडून मोठमोठ्याने घोषणाबाजी देखील केली। त्या महिलेची ओळख पटलेली आहे आणि पोलिसांनी त्या महिलेचं नाव उघड करण्यास मात्र नकार दिल्याची माहिती मिळतेय। गेल्या 18 तासापासून या महिलेचा शोध सुरू होता। ही महिला कोण आहे, तिने हा सगळा प्रकार नेमका का केला, हे करण्यामागचा तिचा हेतू काय, हे सगळं शोधण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय। पण एक दिलाशाची बाब अशी की या महिलेची ओळख पटलेली आहे, पण पोलिसांनी तिचं नाव उघड करण्यास नकार दिल्याची माहिती मिळतेय। काल संध्याकाळी 6:45 वाजता हा सगळा प्रकार घडलाय। आपण मंत्रालयात आलो होतो, पण आपली पर्स आतमध्ये राहिली आहे असा बनाव करत या महिलेनं पास न घेता मंत्रालयामध्ये प्रवेश मिळवला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तिने तोडफोड केली, नेमप्लेटची तोडफोड केली। गणेश ठाकूर आपल्याला अधिक अपडेट देतील। गणेश, या महिलेची ओळख पटल्याची माहिती आहे। हो, ओळख पटल्याचं कळतंय आणि पोलीस त्या महिलेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। जसं मी म्हणालो की या महिलेने एक बनाव करून आत प्रवेश घेतला आणि नंतर अशा प्रकारे तिनं हा हंगामा केला। निश्चित त्या महिलेविरुद्ध संबंधित गुन्ह्याअंतर्गत, कारण तिनं खोटी माहिती दिली, बनाव केला आणि हाय सिक्युरिटी झोनमध्ये तिनं प्रवेश घेतला, तर जी कलमं आहेत त्या कलमानुसारच कारवाई होईल। आणि याशिवाय ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तिनं प्रवेश घेतला त्यांच्या संदर्भातही चौकशी केली जाणार आहे की अशा मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेलाच एक महिला जाऊन असा हंगामा करते, तर हा ब्रीच ऑफ सिक्युरिटी आहे आणि त्यानुसार कारवाईही केली जाणार आहे। बरोबर आहे गणेश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रालयातल्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा या निमित्तानं ऐरणीवर आलाय। म्हणजे जर अशी एखादी महिला बनाव रचून मंत्रालयात प्रवेश करत असेल तर ही बाब तेवढीच गांभीर्यानं घेण्याचीही गरज आहे। अगदी बरोबर। सहसा या आधी आपण पाहिलं की अनेक लोक, मंत्रालय असं परिसर आहे जिथं एक गोष्ट आपल्याला बघावी लागेल किंवा आपण ते ध्यानात ठेवूनच बोललं पाहिजे, कारण मंत्रालय असं परिसर आहे जिथं अनेक लोक आपल्या कामानिमित्त मंत्र्यांकडे पोहोचतात, अधिकाऱ्यांकडे पोहोचतात। म्हणून पोलिसांच्या वरती एक प्रकारे दडपण असतं म्हणा किंवा त्यांच्यावरती एक ताण असतो कामाचा, कारण प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी काम घेऊन फायली दाखवून तिथे जातं। ही फाईल खरी खोटी हेही पाहणं गरजेचं असतं, पण ते कळणं सोपं नसतं। म्हणून एखादा व्यक्ती जर म्हणतो की माझं काम आहे, माझी फाईल आहे, मला वेळ दिली आहे, आणि अनेक जण फोन लावून दबाव आणून पोलिसांवरती प्रवेश घेतात। मध्यंतरी अनेक घडामोडी घडल्या ज्यामध्ये लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर तिथं पुन्हा एक प्रोटोकॉल बसवलं गेलं, त्यामध्ये अनेक सिक्युरिटी वाईज रिव्ह्यू करून त्याचे काही नियम बसवले गेले। पण त्यानंतर जर का एक महिला तिथं पोहोचते आणि सांगते की माझा पर्स राहिलेला आहे, आत घ्यायचं आहे, तर निश्चित माणुसकी म्हणून पोलीस अधिकारी अंमलदार त्या महिलेला प्रवेश देतात किंवा त्यांनी हा दिला असावा। पण या महिलेची असा काही विचार असेल किंवा असे काही तिच्या मनातले काही कृत्य असतील, त्याला पाहता हे पोलिसांना माहिती नसेल, म्हणूनच ती एंट्री दिली गेली असावी। पण यावर कारवाई तर निश्चित होणार आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही अशा हाय सिक्युरिटी झोनमध्ये सुरक्षा व्यवस्था किंवा सुरक्षा देण्यासाठी उभे असता, त्यावेळेला कोणतेही इमोशनल विचार न करता प्रॅक्टिकल आणि प्रोटोकॉलनुसार निर्णय घ्यायचे असतात। आणि म्हणून हा निर्णय जरी इमोशनली असला त्याचे पडसाद असतीलच आणि त्यामुळं कारवाई होईलच। आणि यानंतर सिक्युरिटी संदर्भात पुन्हा बैठका घेतली जातील आणि कोणाला सोडायचं, कोणाला प्रवेश द्यायचा आहे याबद्दल SOPजही नव्यानं दिले जातील असं मला वाटतं। निश्चित गणेश, या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न हाही उपस्थित होतो की भलेही पोलिसांनी महिलेचं नाव उघड करण्यास नकार दिला असेल, पण त्या महिलेनं हे कृत्य नेमकं का केलं, हे करण्यामागे तिचा हेतू काय होता, हे जाणून घेणं आणि हे समोर येणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। गणेश, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर ज्या महिलेनं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड केली त्या महिलेची ओळख पटलेली आहे, तिचं नाव उघड करण्यास मात्र पोलिसांनी नकार दिलाय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।